रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. तुम्हाला पोरी नाही का? आहे ना, मग बोला ना. कुणावरती? नक्की ना? कुणावरती? नक्की आमच्यावरती. मग इस्टेट कुणाच्या नावावर करता? एवढा जीव जर तुमचा आमच्या नावानी पण हरकत नाही. फणसाच्या अंगी काटे, आत मात्र अमृताचे साठे. बाप दिसायला खरंच कठोर असतो, पण अंतःकरणामध्ये कुठेतरी मायेचा गोडवा लपलेला असतो. बाप लेकीला लहानची मोठं करत असताना बाप म्हणत असतो, अरे माझ्याकडे राहणार आहे तायडी. खरं तर पोरग माझ्याकडे राहणार आहे, पण माझी तायडी मात्र परक्याच्या घरी जाणार आहे. तिच्यासाठी मी स्थळ व्यवस्थित बघेल, पण तो घरचा मुलगा कसा निघतो कसा सांगता येत नाही. म्हणून बाप त्या लेकीसाठी रात्रंदिवस कष्ट करतो. ताई माई फार कष्ट करतो. मुलीचं ज्या वेळेला योग्य वय होतं, मुलगी लग्नाला येते, उपवर होते मुलगी लग्नासाठी, त्यावेळेला बापाचं काळजाला कधीच आठवलं माझ्या तायडीला मी स्थळ बघणार आहे, माझी तायडी लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, तर बापाला असं वाटतं हा क्षण माझ्या आयुष्यामध्ये कधी येऊच नाही. हे प्रत्येक बापाला असं वाटत असतं, प्रत्येक आईला असं वाटत असतं. परंतु मुलगी उपवर झाल्यानंतर बाप त्या मुलीसाठी योग्य वर शोधतो. त्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर निश्चित होतो, आणि मुलीचा विवाह निश्चित झाल्यानंतर तेव्हापासनं बापाला असं वाटतं माझं आता निम्म आयुष्य संपलेलं आहे. खूप मनापासून प्रेम बाप आपल्या लेकीवरती करत असतो बरं, कारण त्याच्या काळजाचा तुकडा आहे. आणि लेकीचं सुद्धा तितकंच प्रेम आपल्या परिवारामध्ये, आपल्या पाईला, आपल्या आईवरती, वडिलांवरती, भावावरती, बहिणीवरती प्रेम असतं. पण खरं तर श्री जीवन तसं कठीणच आहे बरं माया हो. आपण अनुभवतोय. जोपर्यंत त्या घरी राहते ना, तोपर्यंत घर माझं, गाडी माझी, बंगला माझा, हे सगळं माझं 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 म्हणत राहते. कुठपर्यंत? मंडपातले तांदूळ डोक्यावरती पडेपर्यंत. आणि मग तिला कळतं हे सगळं माझं नाहीये, मी माझं म्हणत होते. आणि खरं तर स्त्रीला हक्काचं घरही नसतो. लहानपणे राहते ना, माझं 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 लग्न होईपर्यंत म्हणत राहते. परंतु आई वडील तिला म्हणत असतात खरं तर लेक म्हणजे परक्याचं धन आहे. ती पर घरी जाते, तिकडलेही म्हणत असतात परक्या घरून आलेली, खरं तर पर घरी आलेली आहे. म्हातारपण होतं तरी हक्काचं घर मात्र स्त्रीला कधी भेटत नाही. आणि खरं संपूर्ण जीवन त्या ठिकाणी समर्पणाचं जीवन मात्र स्त्री जीवन आहे. एवढं समर्पण तिच्या जीवनामध्ये, आई वडिलांचा त्याग, भावा बहिणीचा त्याग, माहेराचा त्याग, माहेरातल्या गोष्टीचा त्याग. तिकडं गेलं की आपलं मानायचं, सगळ्यांची मनोभावे सेवा करायची, जन्माला घातलेल्या बाळांना लहानची मोठं करायचं. लेकरांचं काही कमी जास्त झालं तरी शेवटला दोष मात्र तुझ्या आईनं हे शिकवलं का, तुझ्या बापानं हे शिकवलं का. खरंच स्त्रीसारखं समर्पण जीवन दुसरं कोणाचं नाही. अरे उपवास जरी माझी माऊली करत असेल, स्त्री करत असेल, तर ती स्वतःसाठी कधी करतच नाही. तिचे उपवास सुद्धा परिवारा, माझे लेकरं सुखी राहिले पाहिजे, माझ्या लेकरांचे शिक्षण झाले पाहिजे, माझा नवरा सुखी राहिला पाहिजे, माझा नवरा माझा आधारवड माझ्यासाठी जीवनभर माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत राहिला पाहिजे, तरी सुद्धा तिचे सायास प्रयास आहे. स्त्रीसारखं समर्पण या जगामध्ये दुसरं कुणी सुद्धा करू शकत नाही. फार मोठं समर्पण माझ्या माऊल्यांचं असतं बरं. खूप आई वडिलांच्या घरी राहते ना, तोपर्यंत माझं 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 करत राहते. तिकडल्या घरी गेली की तिला जाणीव होते तिकडलं माझं नव्हतं, आता ह्या घरी आले हे माझं आहे. पण इकडूनही शब्द कधीतरी ऐकायला येतात, पर घरून आलेले आहे, परक्याच्या घरी आलेले आहे. म्हणून स्त्री जीवन कठीण आहे. बापाला त्या ठिकाणी मुलीचं लग्न करत, लग्नाच्या दिवशी मुलगी बोहल्यावर उभा असते. आसपासचे जे कलवरी मंडळी असतात, 5-5, 10-10 हजाराचे कपडे असतात, पण जो बाप असतो ना, पाहुण्या रावळ्यांनी चढवलेला भर पोशाख फाटका नाही, हेच त्या बापाचं नशीब असतं. लग्न लागल्या जातं. ज्येष्ठ आपतेष्ट सगळे सोयरे सगळेजण त्या ठिकाणी अक्षदा टाकून लग्न लावतात, पण त्या बापाची हिंमत सुद्धा होत नाही की हातातली अक्षदा घ्यावी, लेकीच्या अंगावरती टाकावी. कारण बापाला असं वाटतं माझ्या हातातली अक्षदा जर ताईडीच्या अंगावरती पडली
तर माझ्या ह्या तायडीला तिचं माहेर परक्यासारखं वाटू नये किंवा मला माझी लेक परक्यासारखी वाटू नये, टाकण्याची सुद्धा हिंमत त्या बापाची होऊ नये. मंडपाच्या एका कोपऱ्यामध्ये ते तांदूळ टाकून देतो बाप आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आदरानं सांगत असतो, अंतकरणात लेक जाण्याचं दुःख आहे. पहाडा एवढं दुःख मनामध्ये असताना सुद्धा आलेल्या पाहुण्यांना म्हणतो, ऐका बरं, जेवण केल्याशिवाय जाऊ नका. तुमच्यासाठी सुंदर पक्वान्न बनवले, फार तेलकट चालत नसेल तर साधं बनवलं, जेवल्याशिवाय तुम्ही जाऊ नका, जेवल्याशिवाय जाऊ नका, आदरानं सगळ्यांना सांगत असतो. मंडपभर मनामध्ये दुःख असताना सुद्धा फिरून म्हणत असतो, जेवा बरं पोटभर. आला तुम्ही, छान बरं वाटलं आम्हाला. आमच्या लेकीच्या लग्न प्रसंगी तुम्ही उपस्थित राहिलात, हा आमच्या जीवनातला अनमोल क्षण आहे. प्रत्येकाशी प्रेमानं वार्तालाप करतो, पण त्याच्यानंतरचा विधी असतो कन्यादानाचा विधी. कन्यादान ज्या वेळेला बाप त्या लेकीचं करतो ना, तर कन्यादान केल्यानंतर त्या बापाला असं वाटतं, अरे मी माझ्या पायाला 5-5, 10-10 किलोचे गोळे बांधले की काय, अशी अवस्था त्या बापाची होत असते. मुलीचं कन्यादान बाप ज्या वेळेला हातानं करतो, त्याच्यानंतर विधी असतो की आता मुलगी माहेर सोडून सासरी जाणार. मला असं वाटतं माया हो, तिथं एकही डोळा असा नसतो बरं की त्या डोळ्याला पाणी असेल नसेल, संबंध असो अथवा नसो, प्रत्येक जण त्या क्षणाला रडत असतो. परंतु मी तुम्हाला सांगेल की सगळ्यापेक्षा डोळ्यातले अश्रू न दाखवता सगळ्यापेक्षा जास्त रडणारा तो बाप असतो, कारण बापाची ती प्रेममूर्ती असते.
टाळी वाजवा एकदा जोरदार करा. बापाच्या मनामध्ये फार मोठं दुःख असतं बरं, पण तरी सुद्धा प्रसन्न मनानं त्या ठिकाणी डोळ्यातले अश्रू न दाखवता लेकीला विदाई करत असतो. बापाला असं वाटतं माझ्या डोळ्यातले अश्रू जर माझी तायडी पाहिल तर तायडीचा पाऊल या माहेरातून निघणार नाही. शेवटच्या क्षणाला सुद्धा डोळ्यातलं पाणी सावरतं. मुलगी आईकडे जाते, आईला सांगते आई बाबांची काळजी घे बरं, दिवसेंदिवस आता बाबाची तब्येत बिघडत चालली, मला कधी कधी चिंता वाटते, सदैव मी लक्ष करून गोळ्या द्याव्या, आता मात्र मी तर राहणार नाही, पण माझ्या बाबाची काळजी मात्र आई तुला घ्यावी लागेल. प्रेमानं त्या ठिकाणी आईला सांगते, बापाचा निरोप घेते, सगळ्यांच्या गळ्यामध्ये पडते, बापाच्याही गळ्यात पडते, पण त्याही क्षणाला बाप मात्र डोळ्यातलं पाणी सावरत राहतो. मुलगी गाडीमध्ये बसते, माहेरामधली गाडी ज्या वेळेला निघते ना, जोपर्यंत त्या दिदीला त्या लेकीला माहेर दिसतं तोपर्यंत माहेराकडं वळून बघत राहते. कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतुनी पाहे, माहेर दिसतं तोपर्यंत ती लेक माहेराकडं पाहते. बापही जोपर्यंत लेकीची गाडी दिसते ना तोपर्यंत गाडीकडे पाहत असतो. पण ज्या वेळेला माहेराचा उमरा ओलांडून मुलगी सासरी निघते, माहेराची लोक आता दिसेनासे होते, गाडी काही अंतरावर जाते, पण बापाला ज्या वेळेला ही जाणीव होते आता माझी तायडी दूर गेली, आता पुन्हा वापस येणार नाही, लगेचच्या लगेच माझ्याकडे आता पाहू शकणार नाही, त्यावेळेला बापाला त्या ठिकाणी महाराज लेकीचं प्रेम आठवतं. आणि कठोर अंतकरण असणारा बाप पण मुलीच्या जाण्यानंतर मात्र ढोरासारखा रडत असतो बरं. बापाला आठवतं कधी आमच्या पती पत्नीचे भांडणं झाले आणि न जेवण करता जर मी झोपलो ना तर स्वतःची शपथ घालून जीव घालणारी माझी कन्या होती, आज मात्र माझी प्रेममूर्ती आज आम्हाला सोडून गेली. कठोर अंतकरणाचा बाप पण मुलीच्या जाण्यानंतर ढोरासारखा रडतो. म्हणून दादा मायबाप खरं तर तसेच संत सुद्धा आपले मायबापच आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, म्हणून माझ्या या संतांवरती प्रेम करा, त्यांच्या विश्वासात पात्र व्हा. आपली काय चिपुरुषी वृत्ती असेल ते सोडून द्या, पण वारकरी संप्रदायातल्या संतांनी म्हणावं लाडकी लेकमी संताची, कारण हे संतच आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून आज आजामेळाचा उद्धार जर झाला असेल तर याला कारण फक्त संत संगती आहे. म्हणून संत देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आहे. आदरणीय राजा परीक्षितीला श्री शुकजी अजयमेळाचं दिव्य चरित्र वर्णन करून सांगतात. त्यानंतर रुद्रासुराचा उद्धार त्या ठिकाणी कशा पद्धतीने झाला तीही कथा वर्णन करून सांगतात. आता मात्र सप्तम स्कंद या ठिकाणी प्रारंभ होतो आणि आपण त्या ठिकाणी भक्त प्रल्हाद